भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या चढत्या आणि प्रतिकूल काळाच्या परिस्थितीशी न डगमगता सामना केला, त्यामुळे ते कधीही असुरक्षित वावरले नाहीत. मैदानावर आणि मैदानाबाहेर निर्भयपणे जगण्याची आदर्श कार्यशैली म्हणजेच सचिन तेंडुलकर आहेत. अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी क्रिकेटचा राजा सचिन तेंडुलकर याचा गौरव केला आहे. कृष्णा प्रकाशन, स्वराज्य सेवा मंडळ आणि नुपूर आर्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ उत्सवाला शुक्रवारी ठाणे पूर्वेतील शिवनेरी मैदानामध्ये प्रारंभ झाला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विद्याधर ठाणेकर यांच्या विश्वविक्रमादित्य सचिन आणि वृंदा दाभोलकर लिखित शब्दांच्या पलीकडले पाडगावकर या पुस्तकाचं प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, डॉक्टर महेश केळुसकर, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलाजपूरकर, मुंबई उपनगराचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य श्रीकांत तिगडी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. खरं तर आज ठाण्यामध्ये हा खूप आनंदाचा दिवस आहे आम्हा सर्व लोकांसाठी. याचं एक कारण सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आज ठाण्यामध्ये त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करून आम्ही केलेलं आहे. आणि हे पुस्तक विद्याधर ठाणेकर यांनी लिहिलेलं आहे, विक्रमादित्य सचिन. त्याचं लेखन आणि संकलन त्यांनी केलेलं आहे. सचिनवर तर सगळ्यांचं आपलं प्रेम असतं, पण ते व्यक्त करावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि ठाणेकरांनी हे नेमकं मनात योजून त्याच्यावर हे पुस्तक केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे ते पाडगावकरांचं आहे, शब्दांच्या पलीकडले पाडगावकर, आणि ते वृंदा दाभोलकर ह्या निवेदिकेने लिहिलेलं आहे. अनेक लोक पाडगावकरांची कविता गाणी म्हणत असतात, पण पाडगावकरांबद्दल त्यांना काय वाटतं हे एखाद्या निवेदिकेने लिहून काढणं हे मला असं वाटतं जरा वेगळं गोष्ट आहे. समीक्षक तर लिहितात, कवी लिहितात, पण एखादी निवेदिका किंवा एखादी सूत्रसंचालिका आपण म्हटलेल्या कवितांचा आनंद कसा मिळतो हे लिहून काढते, तेव्हा त्याचा एक वेगळा आनंद असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि पाडगावकर यांचे जे आंतरिक संबंध आहेत, रमेश तेंडुलकर सचिन तेंडुलकरचे जे वडील होते त्याच्यामुळे, म्हणजे एका अर्थानं कविता आणि क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या घरात खूप होत्या. आणि त्याच्यामुळे आज ही दोन्ही पुस्तकं सचिनच्या वाढदिवसाला आली, त्याचा एक वेगळा आनंद आहे. विक्रमादित्य सचिन आणि शब्दांच्या पलीकडचे पाडगावकर, मी दोघांना खूप शुभेच्छा देतो आणि हे पुस्तक जरूर सगळ्यांनी आपल्या जवळ ठेवावा अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. सचिनचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचं प्रकाशन केलं आहे. सचिनवर पुस्तक लिहिणं गेलं 5 वर्ष माझा त्याचा अभ्यास चालू होता. हे पुस्तक चांगलं झालं पाहिजे, हे नेहमीसारखं एकदा वाचून कुठल्या तरी कपाटात पडावं असं नव्हतं, ते कायमस्वरूपी तुमच्या टीपॉयवर राहिलं पाहिजे असं पुस्तक मला प्रसिद्ध करायचं होतं. म्हणून मी 5 वर्ष त्याचा अभ्यास करून संदर्भ मिळून ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि औचित्य फक्त त्याच्या वाढदिवसाचं आहे. त्याचं रेकॉर्ड्स म्हणजे म्हणून म्हटलं ना, हे कायमस्वरूपी तुमच्या संदर्भ म्हणून तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला उपयोगी पडणार. पुढच्या आणखीन 25 वर्षानंतर सचिन काय होता, त्याचे काय रेकॉर्ड्स होते, हे एवढे 300 पानामध्ये बसवणं साधी गोष्ट नव्हती. तरी अजून खूप त्याचे रेकॉर्ड्स होते, पण मला ते काही गोष्टीसाठी त्याचं काय म्हणतात बंधन पाळावं लागलं आणि त्या 300 पानामध्ये मी समाविष्ट करून ते पुस्तक प्रकाशित. नमस्कार, मी सौ वृंदा कौस्तुभ दाभोलकर आणि आज कृष्णा प्रकाशनतर्फे माझं शब्दांच्या पलीकडले पाडगावकर या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली जाते आणि खूप आनंद होतोय. कारण जेव्हा पहिली आवृत्ती आली तेव्हा असं खूप भीती वाटत होती मनामध्ये की किती लोक वाचतील, लोकांना आवडेल का. पाडगावकरांच्या कवितांवरती मी माझं मत मांडू इच्छिते किंवा समीक्षण करू इच्छिते, तर ते लोकांपर्यंत किती पोहोचेल. पण सांगायला खूप आनंद होतोय आणि खूप छान वाटतंय की आपण छोटंसं काम करत असतो, मनापासून करत असतो आणि त्याचं फळ आपल्याला परमेश्वर देतच. आणि आज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक का वाचावं असं जर तुम्ही विचारलं तर खरं सांगायचं तर कवितेकडे पाहायची वेगळी दृष्टी पाडगावकरांनी मला दिली आणि ती वेगळी दृष्टीच या पुस्तकामध्ये सापडेल. ज्या कविता घेतल्या आहेत, जे काही माझं म्हणणं आहे ते अतिशय साधं आहे, अगदी साधं आहे. कारण पाडगावकरांनी इतकं छान लिहून ठेवलं, त्यावर मी आणखीन काय बोलणार. पण तरीही त्यांनीच बुद्धी दिली, त्यांनीच येऊन समजावलं की कदाचित हे मला असं वाटत होतं का त्यावेळी, पण ते तू लिही. आणि
ते लिहिलं गेलं आहे हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला आनंद देईल. किंवा जे माझ्या पहिल्या आवृत्तीच्या वेळेला मला लोकांनी सांगितलं की आम्ही एकेका पानावर थांबलो, थोडा विचार केला आणि मग पुढचं पान उलटलं. हे पुस्तक एका बैठकीत वाचा असं म्हणणार नाही. चहाचा कप हातात घेऊन एक एक पान उलटत या पुस्तकाचा आस्वाद नक्की घ्या आणि प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. माझा मोबाईल नंबर, माझा ईमेल ID याच्यामध्ये आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला बळ देतात, त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा, प्रतिक्रिया नक्की द्या. मी आपली वाट पाहते. थँक्यू सो मच.